माननीय मुख्यमंत्री साहेब, आम्ही फक्त आरक्षणच मागताय, नाही तुमची बायको मागत. ज्यावेळेस माझ्यावर गुन्हे दाखल व्हायचे त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला 5-5 तास 2-2 दिवस मी संडास बाथरूमच्या बाहेर झोपलेली आहे. हा व्हिडिओ पूजा जाधव यांचा नाही. संबंधित व्हिडिओशी कोणताही संबंध नसतानाही त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागलेत. पूजा धनंजय जाधव हे नाव कालपासून चर्चेत आहे. भाजपनं पुण्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर 30 डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. पुण्यातील प्रभाग क्रमांक 2 मधून पूजा धनंजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. फुलेनगर नागपूर चाळ परिसरातून त्या भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र जाधव यांना उमेदवारी जाहीर होताच भाजपच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी थेट पक्ष नेतृत्वावर सवाल उपस्थित करायला सुरुवात केली. त्यांच्या राहुल गांधींसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. तसंच आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना पूजा धनंजय जाधव यांनी आरक्षण मागतोय, तुमची बायको नाही, असे विधान केल्याचा आरोप सोशल मीडिया पोस्टद्वारे करण्यात आला. या व्हिडिओसोबत एक व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला. माननीय मुख्यमंत्री साहेब, आम्ही फक्त आरक्षणच मागताय, नाही तुमची बायको मागत. आणि म्हणून सांगतोय की आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे, कोणाच्या बापाचं नाही. आणि म्हणून या काळजातून, या अंतकरणातून पुन्हा एकदा टाव फोडावीशी वाटते. अरे आरक्षण आमच्या हक्काचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं. भाजप कार्यकर्त्यांकडून झालेल्या तीव्र ट्रोलिंगची दखल केंद्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. त्यानंतर पूजा जाधव यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात आलं. अखेर पूजा धनंजय जाधव यांना आपला फॉर्म मागे घ्यावा लागला. मात्र त्यानंतर पूजा जाधव यांनी संपूर्ण प्रकरणाबाबत वस्तुस्थिती समोर मांडली. कुणीतरी एक मुलगी होती क्रांती मोर्चातली, तिच्या तोंडातून असं वाक्य गेलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, मी मराठा आरक्षण मागते, तुमची बायको मागत नाही. तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही, हे वाक्य कोणतरी इतर मुलीने बोललेलं आहे. परंतु आज ते माझ्या तोंड घशी पाडलेलं आहे आणि हे मीच बोलला सांगते. मी वारंवार सांगतेय की हे वाक्य माझं नाही, मी व्हिडिओ रिलीज करते. परंतु ही जी प्रभागातली टीम आहे विरोधकांची ट्रोलर्स करणारी, ही मोठ्या प्रमाणामध्ये फैलावत चाललेली, ह्याचा विक्टिम, ह्याचा बळी मी आज ठरलेले. मला सगळ्यांना एकच विनंती करायची की सामान्य कुटुंबातून येऊन हे करणं. हा, राहुल गांधींचा एक फोटो माझ्यासोबत व्हायरल होतोय आणि मी कुठेतरी त्यांच्या मुवमेंट मध्ये आहे आणि भाजपमध्ये मला एंटर केलं असं पण पसरवलं जाते. मी शेतकरी संघटनेत काम करत होते. राहुल गांधींचा व्हिडिओ बघा, आज पण माझ्या छातीला शेतकरी संघटनेचा बिल्ला आहे आणि मी त्यांच्याकडे घेऊन कापूस घेऊन गेलेले. माझ्या गावाकडून मी एसटीने राहुल गांधींना भेटण्यासाठी पोहोचले होते, कारण की ते मराठवाड्यात आलेले होते. एसटीने पोहोचून सकाळी 5:30 वाजता मी त्यांना गाठलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की आयात निर्यात धोरण हे कापसाचं बदललं पाहिजे, त्याच्यावर काम झालं पाहिजे, तर शेतकऱ्यांना कापसाला न्याय भेटेल, शेतकऱ्यांना भाव भेटेल. परंतु आज ते कापूस वगैरे सगळं सोडून दिलंय त्यांनी. फक्त त्यांनी काहीतरी व्हिडिओ व्हायरल करायचा, एखादं कुणाला तरी भेटतं. अशी खूप मोठी गँग मला वाटतं देशभरामध्ये झाली. याचं व्हिक्टिम सामान्य घरचे मुलं होतात. या घटनेनंतर आता भाजप नेतृत्वावर टीका होत असून या प्रकाराचा फटका भाजपला बसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.